नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल पापड हे दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही तर 5 पट इतकं फुललेलं आहे. इतके लहान साईजचं पापड इतकं मोठं कसं बनवायचं आणि ते पण घरात बसून उन्हात न जाता अगदी मदतीला जरी कोणी नसलं तरीसुद्धा आपण हे पापड बनवू शकतो. हे पापड बनवण्यासाठी काही आपण खास टिप्स आणि ट्रिक्स वापरलेल्या आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत. स्किप न करता पहा, कारण एक जरी स्टेप चुकली तर पापड हे बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी सोपीच पद्धत आहे, पण पूर्ण डिटेल तुम्ही रेसिपी पहा, तुम्हाला पाहताच लक्षातसुद्धा येईल. अगदी लाटून आपण हे पापड बनवलेले आहेत किंवा पळीने टाकलेले पापड नाही आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ आहे, जे नेहमी आपण तांदळाचं पीठ वापरतो त्या पद्धतीचंच दळून आणलेलं आहे. ह्याचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे, तांदळाचं पीठ कसं तयार करायचं. ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 वाट्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाव चमचा इतकं आपण मीठ टाकले, पाव चमचा इतकं आपण पापडखार टाकलेला आहे. थोडंसं उकळी आली की थोडं आपण त्यामध्ये तीळ टाकून घेतले. तीळ जे आहे ते भरपूर असे तीळ टाकलेत, कारण तिळाचेच पापड आपण ह्या ठिकाणी आज बनवलेले आहेत. 1 चमच्यापेक्षा जास्त आपण जिरेसुद्धा टाकले. तीळ आणि जिरे आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो, पण जे पापडखार आणि मीठ आहे ते तुम्ही सेम प्रमाण घ्या. आता ह्या ठिकाणी 2 वाट्या पाण्याला आपण 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. थोडीशी वाटी ही मोठी आहे, नेहमीपेक्षा थोडी मोठी आहे. तुम्ही ज्या वाटीनं घ्याल त्याच वाटीनं तुम्ही पाणीसुद्धा मेजून घ्या आणि पीठसुद्धा मेजूनच घ्या. आता ह्या ठिकाणी पीठ टाकताच पाणी जे आहे ते पूर्ण आटून गेलेलं आहे आणि एकदम छान घट्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे. जेव्हा असं घट्ट पीठ होतं तेव्हा आपल्याला असंच मिक्स करून एक 10 मिनिटाकरता गॅस अगदी मीडियम ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं, जे की पिठाला छान वाफ बसली पाहिजे आणि पीठ जे आहे ते कच्चं नाही राहायला पाहिजे, अगदी मऊसर पीठ व्हायला पाहिजे. जर तुम्हाला वाटलं की कढईला पीठ लागेल, त्यामुळं थोडं अधूनमधून तुम्ही चेक करून थोडंसं चमच्यानं फिरवलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत. पीठ छान थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे हातात घेण्या इतकं थंड झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी हाताने आपण छोटे छोटे गोळे करून मधोमध त्याला थोडासा होल टाकून आपण हे असं प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत. सर्व पिठाचे आपल्याला ह्या पद्धतीनंच होल टाकून घ्यायचे आहेत. आता सर्व गोळे बनवून झालेले आहेत. गॅसवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे, पाणी टाकून ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. पाणी छान गरम झालं की त्यावरती आपण चाळणी ठेवलेली आहे, कुठलीही चाळणी ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला व्यवस्थिशीर असं जी वाफ लागली जाईल त्या पद्धतीने आपल्याला हे गोळे ठेवून घ्यायचे आहे. गोळे ठेवल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटाकरता आपल्याला गॅस मिडियम ठेवून आणखीन आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे. कारण वाफ दिल्यामुळं जर पीठ हे चांगलं वाफरलं तर आपले पापड जितके मोठे बनवता येईल तितके मोठे होतात, बिलकुल तुटत नाहीत. जर पीठ कच्चं राहिलं किंवा चांगलं वापरलेलं नसेल तर पापड चिरण्याची शक्यता असते आणि तडकण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे पीठ चांगलं वाफवून घ्या, ह्या ठिकाणी घाई करू नका. आता ह्या ठिकाणी 15 मिनिटाकरता आपण गॅस मिडियम ठेवलेला होता आणि व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते वाफरलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी एक पॉलिथिन घेतलेली आहे स्वच्छ करून, त्यामध्ये आपल्याला गरम गरम असतानाच आपण हे टाकलेलं आहे. टाकल्यानंतर हाताला चटके बसतात, त्यामुळे आपल्याला एक हातामध्ये रुमाल घ्यायचा आहे. त्या रुमालाने आपण प्रेस करत करत व्यवस्थित मळून घेणार आहोत. व्यवस्थित नाही मळून घेतलं तरीसुद्धा आपले पापड चिरतात किंवा इतकं मोठं होणार नाही जितकं आपल्याला हवं आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक 5 मिनिट वेळ द्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी ह्या पद्धतीनं आपण पीठ तर मऊ करून घेतलेलं आहे. पुढची सुद्धा स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता पीठ मऊ झाल्यानंतर पीठ आपल्याला सुरुवातीला बाहेर काढून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला ते पीठ जे आहे ते खूप गरम आहे, आणखीन सुद्धा पीठ हे पोळत आहे, त्यामुळे आपण पीठ काढून घेतलेलं आहे. हातानं तर आपण लगेच गोल नाही करू शकत, त्यामुळे थोडंसं कट करून घ्यायचं आहे सुरीने. त्याचे काच पडले की आपल्याला घेण्यासाठी सुद्धा सोपं जाईल आणि हाताला चटकेसुद्धा बसणार नाहीत. आता ह्या ठिकाणी अशा आकारामध्ये मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे की आपल्या हातात घ्यायला सोपं पडेल. आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला ज्या साईजमध्ये पापड बनवायचे त्या साईजचे आपण गोळे करून घेणार आहोत हाताने. आता ह्या ठिकाणी एक स्टेप लक्षात ठेवा की पीठ आपल्याला लगेच गोळे करून असंच उघडं ठेवायचं नाही. जे गोळे आपण बनवलेले आहेत एखादं भांडं घ्यायचं किंवा टोपलं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला हे सर्व गोळे सुरुवातीला बनवून घ्यायचे. आता सर्व गोळे बनवून झालेले आहेत. ज्या पातेल्यामध्ये आपण पीठ वापरलेलं होतं गरम पाणी आहे आणखीन सुद्धा, त्याच पातेल्यावरती चाळणीमध्ये आपण ते टोपलं ठेवलेलं आहे, जे की गोळे जे आहेत ते थंड होणार नाहीत. तर त्या ठिकाणी 2 पॉलिथिन घेतलेले आहेत, मी अगोदर वापरलेल्याच आहेत त्या. जे आपण गोळे बनवतो एक गोळा घ्यायचा आणि दोन्ही साईडनं आपल्या पॉलिथिन ठेवून घ्यायचा. बिलकुल तेलाचा आपण ह्या ठिकाणी वापर केला नाही.
की अगोदर मी हे पॉलिथिन वापरलेलं आहे, त्यामुळे मला तेलाची गरज पडली नाही. पण तुम्हाला लागली तर तुम्ही एखादा थेंब लावू शकता. पाहू शकता अगदी छान पापड जे आहे ते खूप मोठं झालेलं आहे. एकाच वेळेस आपण प्रेस केल्या एखादा असं भाजी कट करायचा पाटा किंवा तुम्ही पोळपाट घेतला तरीसुद्धा चालेल. नंतर आपल्याला लाटण्याने असं जितकं हवं तितकं मोठं आपण पापड ह्या पद्धतीनं करू शकतो. बिलकुल तुटणार नाही, चिरणार नाही, काहीच होत नाही. सहज आपण साध्या पद्धतीनं हे पापड मोठं करू शकतो आणि कमी मेहनतीमध्ये आपल्याला जास्त प्रेससुद्धा करायची गरज पडत नाही. खूप लवकर पापडाची साईज जी आहे ती मोठी होते. आता ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पापड फटाफट बनवून घ्यायचं आहे. तर सहज आपण पापडसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि पापड टाकण्यासाठी मी ह्या ठिकाणी सिल्कचा एक रुमाल आहे मोठा, तो घरातच टाकलेला आहे किंवा तुम्ही ह्या ठिकाणी पॉलिथिन टाकलं तरी चालते, कारण मी नंतर बाहेर टाकणार आहे, त्यामुळे सुरुवातीला मी रुमालच टाकलेला आहे. ह्या ठिकाणी आपण दुसरे पापडसुद्धा त्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि सर्व पापड जे आहेत ते मी सुरुवातीला घरातच 1 तासाकरता फॅनखालीच ठेवणार आहे. नंतर जेव्हा ऊन येईल गॅलरीमध्ये तेव्हा उन्हाला नेऊन ठेवणार आहे आणि 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. कारण वर्षभरासाठी जेव्हा आपण पापड करतो तेव्हा 2 दिवस उन्हाला ठेवलं तर ते पापड चांगले आरामात टिकतात, काहीच होत नाही. आता ह्या ठिकाणी आपण सर्व पापड फटाफट बघू शकता तुम्हाला ह्या पद्धतीने एक पॉलिथिन घेऊन आपण हे खाली काढून ठेवलेलं आहे. अगदी साधी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते. फर्स्ट टाइम जरी तुम्ही हे पापड बनवला तर बिलकुल हे पापड बिघडत नाही, इतकी तुम्हाला मी 100% गॅरंटी देते. कोणीही हे पापड सहज बनवू शकते. आता सर्व आपले पापड बनवून तर होत आहेत. वेळ न घालता आपण या ठिकाणी भरपूर असे पापड बनवलेले आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही आणखीन मसालेसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालतात. ह्या ठिकाणी तुम्ही रेड चिली फ्लेक्स टाकलं, हिरवी मिरची टाकलं तरीसुद्धा चालते. आणखीनच खमंग पापड बनवून तयार होतात. अगदी पटकन हे पापड निघतात, बिलकुल चिकटत नाहीत, सहज पापड निघतात. तुम्हाला जर वाटलं तेलाचा एखादा थेंब तुम्ही लावू शकता. आता सर्व पापड आपले बनवून झालेले आहेत. अर्ध्या 1 तासानंतर मी हे उन्हाला ठेवलेले आहेत. इतके छान पापड हे वाळलेले आहेत, तुम्हाला पाहताच लक्षात येत असतील. अगदी कुरकुरीत मस्त खमंग हे पापड आपले वाळून तयार झालेले आहेत. आता हे पापड जे आहेत ते आपल्याला तळून पाहायचं की पापड हे किती पट आपलं हे फुलू शकतं. तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे 1 पट, 2 पट, 3 पट नाही तर अगदी 5 पट हे पापड फुलतं. तुम्हाला साईजसुद्धा पाहताच लक्षात येत असेल. आता गॅसवरती आपण कढई ठेवून हे पापड जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचे. त्या अगोदर तुम्हाला एक कच्चं पापड मी तोडून दाखवते. कच्चं पापड जरी तुम्ही खाल्लात तर सुद्धा अगदी खमंग टेस्ट लागते. बिलकुल हे पापड कटकट होत नाहीत. अगदी ठिसूळ पापड आहे. भरपूर अशा आपण तीळ टाकलेत. तिळामुळे टेस्ट अतिशय चांगली येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. भरपूर असे तीळ टाका. जेव्हा पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये आपण हे पापड जेव्हा तळून खातो, मधल्या वेळेत खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. चला तर तुम्हाला एक पापड मी कट करून दाखवते की कच्चे पापडसुद्धा आपण हे खाऊ शकतो. ह्या ठिकाणी तुम्ही सर्व पापड पाहिलेले आहेत. अतिशय पापड आपले छान झालेले आहेत. एक पापड तुम्ही कट करून पहा. अगदी मस्त कुरकुरीत खाण्यासाठी कच्चे पापडसुद्धा अतिशय खमंग आहेत. चला तर तळून पाहूया. आता ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल टाकून घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम झालं की पापड टाकायचे. मला सुद्धा विश्वास बसत नाही की पापड इतके मोठे होतात की मला अंदाजसुद्धा आला नव्हता की इतकं पापड मोठं होईल. त्यासाठी मी थोडंसं तेल कमीच टाकलेलं होतं, पण तेलापेक्षा सुद्धा पापड हे खूप मोठं झालं. कढईतून बाहेर येणे इतकं हे पापड मोठं झालेलं आहे. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा किंवा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा नवीन मी असे व्हिडिओ बनवेल तर पण तुम्हाला पाहायला भेटतील. 1 नाही, 2 नाही, असे 2 ते 3 तुम्हाला मी पापड तळून दाखवते की पापड हे आपले किती पट फुलू शकतात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पाहताच विश्वास बसला असेल की पापड खूप मस्त फुललेले आहेत. आता पाडवा जवळ आलेला आहे. पाडव्यासाठी पुरणपोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही नक्की असे पापड बनवा. तुमचे पापड कसे झाले ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखीन वाळवण्याचे कुठले पदार्थ पाहायचे आहेत ते कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला एक पापड तोडून दाखवते की किती कुरकुरीत आपलं हे पापड झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येईल. अगदी ठिसूळ आणि खुसखुशीत आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत. खाण्यासाठी चवीला सुद्धा अप्रतिम आहेत. एक वेळेस नक्की ट्राय करा. साईजला पापड तर तुम्हाला तोडून दाखवले, पण पापडाची साईजसुद्धा पहा. अगदी कच्च्या पापडाची साईज इतकी लहान आहे आणि तळलेल्या पापडाची साईज इतकी मोठी आहे. तर 5 पट आपलं हे पापड जे आहे ते फुललेलं आहे. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.